नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण सिमिलॅरिटी या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 1.1 अभ्यासणार आहोत. त्या अगोदर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स या संदर्भात आपण ज्या 3 प्रॉपर्टी बघितलेल्या आहेत त्या रिवाइज करून घेऊया. फर्स्ट प्रॉपर्टी, the ratio of areas of two triangles is equal to the ratio of product of their bases and corresponding heights. जेव्हा दोन ट्रायंगलचे बेसेस आणि हाईट्स डिफरंट असतात तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशिओ हा बेसेस आणि करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशिओ एवढा असतो. Triangles of different bases and different heights. Second property, the ratio of areas of two triangles with equal heights is equal to the ratio of their corresponding bases. Triangles with equal heights. And third property is the ratio of areas of two triangles with equal bases is equal to the ratio of their corresponding heights. Triangles of equal bases. प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व करण्यासाठी आपण या 3 प्रॉपर्टींचा वापर करणार आहोत. तर आपण आता प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 1.1 प्रॉब्लेम नंबर 1. प्रॉब्लेम आपण लिहून घेऊया. बेस ऑफ अ ट्रायंगल is 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find ratio of areas of these triangles. मित्रांनो, हा वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. What is given? Base and height of the first triangle, base and height of the other triangle. We have to find ratio of areas of these two triangles. मित्रांनो, वर्ड प्रॉब्लेममध्ये काय करायचं ते आपण प्रॉपर्टीमध्ये बघितलेलं होतं. एरियासाठी, बेसिससाठी आणि हाईटसाठी सिम्बॉल यूज करायचे आहेत. लेट A1, A2 be the areas of two triangles B1, B2 and H1, H2
are the corresponding bases and heights of these triangles. Therefore, B1 is equal to 9, H1 is equal to 5, B2 is equal to 10 and H2 is equal to 6 given. Therefore, A1 upon A2 is equal to B1 into H1 upon B2 into H2. Triangles of different bases and different heights. आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया फॉर्म्युल्यामध्ये. B1 is equal to 9 into 5, B2 10 into H2 6. मित्रांनो, इथे डिवाइड होत असेल तर डिवाइड करून घ्यायचं आहे. 5 2 जा 10, 3 2 जा 6, 3 3 जा 9. Therefore, 3 upon 4. Therefore, A1 upon A2 is equal to 3 upon 4. वर्ड प्रॉब्लेम आहे. फायनल आन्सर आपल्याला जे काही विचारलेलं आहे तसंच लिहिलं पाहिजे. Therefore, the ratio of areas of two triangles is 3:4. मित्रांनो, तुम्हाला एक्झाम्पल समजलेलं असेल. पुन्हा एकदा रीड करा आणि लिहून काढा. आता आपण सेकंड प्रॉब्लेम बघूया. सेकंड प्रॉब्लेम आपण डायग्राम काढून घेऊया अगोदर. In figure, BC is perpendicular to AB, AD, segment AD is perpendicular to side AB. BC is equal to 4, AD is equal to 8. Then find area of triangle ABC upon area of triangle ADB. मित्रांनो,
या दोन ट्रायंगलचं ऑब्झर्वेशन आपण केलं तर आपल्याला काय दिसतंय, दोन ट्रायंगलचा ए बी हा बेस कॉमन आहे. त्यांच्या हाईट आपल्याला दिलेल्या आहेत 4 and 8. म्हणजे आपण ज्या 3 प्रॉपर्टी शिकलेलो आहोत त्यापैकी आपल्याला ट्रायंगल्स ऑफ इक्वल बेसेस ही प्रॉपर्टी इथे यूज करता येईल. मग काय लिहिता येईल बघा आपल्याला, इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ए डी बी, AB is the common base therefore area of triangle ABC upon area of triangle ADB is equal to BC upon AD. Triangles with equal bases or triangles of equal bases. Substituting the values we get 4 upon 8. किंवा फ्रॉम गिवन असं लिहिलं तरी चालेल. रेशिओ रिड्यूस करून लिहायचा आहे, सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचा आहे. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 1 upon 2. Therefore area of triangle ABC upon area of triangle ADB is equal to 1 upon 2. आन्सर काढल्यानंतर फायनल आन्सर पुन्हा लिहायचं आहे आणि त्याला बॉक्स करायचा आहे. तर तुम्हाला प्रॉब्लेम समजलेलाच असेल. तुम्ही एकदा रीड करा, व्हिडिओ पॉज करून तो लिहून काढा. आपण आता थर्ड प्रॉब्लेम बघूया. थर्ड प्रॉब्लेम, डायग्राम ड्रॉ करून घेऊया आपण. ट्रायंगल पी क्यू आर दिलेला आहे, त्याच्या 2 हाईट्स दिलेल्या आहेत. नावं थोडीशी चेंज करूया. ट्रायंगल पी क्यू आर, एक अल्टिट्यूड दिलेली आहे त्याची PS, दुसरी अल्टिट्यूड दिलेली आहे QT. प्रॉब्लेम आपण लिहून घेऊया. इन फिगर सेगमेंट PS is perpendicular to segment RQ. Segment QT is perpendicular to segment PR. If RQ is equal to 6, PS is equal to 6 and PR is equal to 12,
then find QT. आपल्याला बेस RQ दिलेला आहे 6, हाईट PS दिलेली आहे 6, बेस PR दिलेला आहे 12, 2 बेसेस आणि 2 हाईट दिलेले आहेत आणि आपल्याला हाईट QT फाइंड आउट करायचे. तर मित्रांनो, आपल्याला हा प्रॉब्लेम 2 वेगवेगळ्या प्रकारे सोडवता येऊ शकतो. तर प्रथम आपण एकच ट्रायंगल दिलेला आहे, त्यांच्या बेसेस आणि हाईट डिफरंट आहे, तेव्हा एकाच ट्रायंगलच्या एरिया असल्यामुळे सेम येऊ शकतो. मग आपण एकदा हा बेस आणि ही हाईट घेऊन एरिया फाइंड आउट करूया, हा बेस आणि ही हाईट घेऊन एरिया फाइंड आउट करूया आणि तो एरिया आपण कंपेअर करूया. इन ट्रायंगल PQR side BC side QR is base and segment PS is the height. Therefore, area of triangle PQR is equal to half into base QR into height PS. ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला आपण यूज केला. से स्टेटमेंट नंबर 1. Similarly, in triangle PQR, PR is the base and segment QT is height. Therefore, area of triangle PQR is equal to half into base PR into height QT. से स्टेटमेंट नंबर 2. तर स्टेटमेंट 1 आणि 2 आपल्याला कंपेअर करता येईल. फ्रॉम 1 and 2 their left sides are equal, therefore their right sides are equal. From 1 and 2 we get half into PR into QT is equal to half into QR into PS. हाफ गेट कॅन्सल. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण. PR इज इक्वल टू 12 इंटू QT फाइंड आउट करायचं आहे, इज इक्वल टू QR 6 इंटू PS 6. देअरफॉर 12 ला आपण शिफ्ट करूया. QT is equal to 6 into 6 upon 12. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहूया. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 2 1 जा 1, 2 3 जा 6. Therefore, QT is equal to 3 units. मित्रांनो, प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल तर एकदा रीड करा, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून काढा. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम नंबर 4. डायग्राम काढून घेऊया.
In figure, segment AP is perpendicular to segment BC. AD is parallel to BC. Then find area of triangle ABC upon area of triangle BCD. मित्रांनो, ट्रायंगल ABC and ट्रायंगल BCD हे दोन ट्रायंगल सेम पॅरलल लाईनमध्ये आहेत. त्यामुळे दोन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल असेल. दोन ट्रायंगलचे बेस कॉमन आहे, त्यामुळे दोन ट्रायंगलचा एरिया इक्वल होईल. आपल्याला कसं लिहिता येईल? लाईन AD is parallel to line BC given triangle ABC and triangle BCD lie between the same parallel lines AD and BC. Therefore, the height of the triangles is equal. Also, two triangles have BC is the common base of these triangles. Therefore, area of triangle ABC is equal to area of triangle BCD. दोन ट्रायंगलचे एरिया इक्वल आहेत. Therefore, ratio of these two triangles is equal to 1:1. मित्रांनो, प्रॉब्लेमचं सोल्युशन तुमच्या लक्षात आलं असेलच. तर पुन्हा एकदा सावकाश रीड करा आणि व्हिडिओ पॉज करून प्रॉब्लेमचा आन्सर तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम फक्त मी तुम्हाला समजवणार आहे. तुम्ही त्याचा आन्सर स्वतःहून लिहायचा आहे. प्रॉब्लेम नंबर 5. डायग्राम काढून घेऊया आपण त्याची. ट्रायंगल ABC in figure
PQ is perpendicular to side BC. AD is perpendicular to side BC. Then find the following ratios. Then find the following ratios. Number 1, area of triangle PQB upon area of triangle PBC. Number 2, area of triangle PBC upon area of triangle ABC. Area of triangle ABC upon area of triangle ADC. Number 4, area of triangle ADC upon area of triangle PQC. मित्रांनो, एका एका रेशोचा आपण विचार करूया. काय दिलेलं आहे बघा. इन ट्रायंगल PQB. PQB कोणता ट्रायंगल आहे बघा. PQB हा ट्रायंगल आहे. PBC हा दुसरा ट्रायंगल आहे. दोन डिफरंट ट्रायंगल दिलेले आहेत. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. जर basis of the triangle lies on the same line and have common vertex. बघा, दोन ट्रायंगल दिलेले आहेत. एक ट्रायंगल आहे PBQ, दुसरा आहे PBC, मोठा ट्रायंगल. PBQ चा बेस आहे BQ आणि PBC चा बेस आहे BC. दोघांचेही बेसेस सेम लाईन वरती आहेत. इफ बेसिस ऑफ द ट्रायंगल lies on the same line and two triangles have common vertex, then height of the triangle is same or equal. हा पॉइंट लक्षात ठेवा मित्रांनो, पुढेही आपल्याला यूज करायचा आहे. इफ बेसिस ऑफ द ट्रायंगल लाईज ऑन द सेम लाईन अँड हॅव कॉमन वर्टेक्स, देन हाईट ऑफ द ट्रायंगल इज इक्वल. तर या दोन ट्रायंगलची हाईट इक्वल आहे. हाईट इक्वल असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो कसा लिहितो आपण. करस्पॉन्डिंग बेसिसचा रेशो. नंबर 1, ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल PQB upon area of triangle PBC is equal to ratio of their corresponding bases BQ upon BC. Triangles with equal heights. नंबर 2, तर दुसऱ्या एक्झाम्पल मधले रेशो बघा काय आहेत. ट्रायंगल PBC हा मोठा ट्रायंगल आहे. PBC अँड ABC हा मोठा ट्रायंगल आहे. बघा, PBC या ट्रायंगलचा बेस आहे BC, हाईट आहे PQ. ABC या ट्रायंगलचाही बेस आहे BC, हाईट आहे AD. म्हणजे हे दोन ट्रायंगलचे बेसेस इक्वल आहेत. मग त्यांच्या एरियाचा रेशो काय लिहिता येईल आपल्याला. त्यांच्या हाईटचा रेशो एवढा, PQ अपॉन AD. रिझन काय लिहिता येईल. ट्रायंगल्स ऑफ इक्वल बेसेस.
थर्ड, ट्रायंगल ABC दिलेला आहे, ABC ट्रायंगल. ट्रायंगल ADC, हा दुसरा ट्रायंगल दिलेला आहे इथे ADC. काय आहे? ABC ट्रायंगल आणि ADC ट्रायंगलचे बेसेस सेम लाईनमध्ये आहेत आणि त्यांना एक व्हर्टेक्स कॉमन आहे, म्हणजे त्यांची हाईट सेम आहे. मग सेम हाईटचे ट्रायंगल्स असतील तर त्यांच्या एरियाचा रेशिओ हा त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसच्या रेशिओ एवढा असेल, BC/DC. ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट्स. अशा प्रकारे तुम्हाला त्याचं आन्सर लिहिता येईल. लास्ट वन, ट्रायंगल ADC. ट्रायंगल ADC आपण स्टडी केलेला आहे. ट्रायंगल PQC, बघा मित्रांनो, हा ट्रायंगल PQC आहे, लक्षात येतोय का बघा. ट्रायंगल ADC, हाईट AD, बेस DC. ट्रायंगल PQC, हाईट PQ, बेस QC. ट्रायंगल्स ऑफ डिफरंट हाईट अँड डिफरंट बेसेस. काय आहे? जेव्हा बेस आणि हाईट डिफरंट असते तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशिओ हा त्यांचे बेसेस आणि करस्पॉन्डिंग हाईटच्या प्रॉडक्टच्या रेशिओ एवढा असतो. मग काय लिहिता येईल आपल्याला? CD × AD अपॉन QC × PQ. रिझन काय लिहायचं? ट्रायंगल्स ऑफ डिफरंट बेसेस अँड डिफरंट हाईट्स. तर तुम्ही व्यवस्थित आन्सर लिहून काढा. तर मित्रांनो, तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 समजला असेल तर एकदा रीड करा आणि तुमच्या वहीमध्ये हे सगळे प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून काढा.